नमस्कार महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना, विधवा महिला निराधार योजना व दिव्यांग लाभार्थी तसेच इतर सर्व लाभार्थ्यांचे आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। तुम्हाला देखील तुमचे थकीत अनुदान 5,000, 6,000 किंवा 10,000पर्यंत किंवा 12,000पर्यंत राहिलेली रक्कम येऊ शकते। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। मी फक्त आश्वासनच नाही तर जी माहिती उपलब्ध झालेली आहे त्यानुसार तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे। त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कृपया व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। सर्व लाभार्थ्यांना माझी विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा, कारण बऱ्याचदा तुम्ही 1 ते 2 मिनिट व्हिडिओ पाहता आणि त्यामुळे तुम्हाला पूर्ण माहिती कळत नाही आणि परत मला लाभार्थ्यांचे फोन येतात। मला काही अडचण नाही। आता मी एक नवीन पद्धत चालू केलेली आहे। ज्या लाभार्थ्यांचे फोन कॉल्स येतात त्या सर्व लाभार्थ्यांचे फोन मी स्वतः घेत असतो। हे एक विशेष गोष्ट आहे की या सर्व लाभार्थ्यांचे जे काही फोन आहेत तर ते मी स्वतः घेत असतो। ओके, म्हणजे कुणीही फोन केला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मी स्वतः घेत असतो आणि आत्तापर्यंत जवळजवळ हजारो फोन कॉल्स मी स्वतः घेतलेले आहेत। आत्तापर्यंत मी हजारो फोन कॉल्स जे आहेत ते स्वतः घेतलेले आहेत। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही 94 23 39 37 61 या नंबरवर मला थेट फोन करू शकणार आहात। आता आजचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे तो आपण जाणून घेऊया की तुम्हाला 5,000 किंवा तुमचे थकीत अनुदान राहिलेले 6,000 7,000 रुपये कसे मिळेल। तर बघा, तुम्ही म्हणाल की सर तुम्हीच म्हणायचा की सरकार याविषयी काहीही बोलायला तयार नाही आहे, कुणीही काहीही बोलायला तयार नाही आहे आणि आता हा मुद्दा कुठून आलेला आहे। तर बघा, मी तुम्हाला जी वास्तविक परिस्थिती आहे ती सांगतो। नाही कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याने असं बोललेलं आहे, नाही कुठल्याही मंत्र्यांनी हे सांगितलं आहे की तुम्हाला तुमचे थकीत अनुदान मिळेल, नाही कुणी यासाठी प्रयत्न केला। पण काही लाभार्थ्यांना जे आहे तर ते त्यांचे राहिलेले 4 महिन्याचे 6 महिन्याचे पैसे मिळालेले आहे। तुमच्यासारखे जे इतर लाभार्थी आहेत त्या काही लाभार्थ्यांना हे पैसे मिळालेले आहे आणि याबद्दलची पुष्टी, याबद्दलची खात्री स्वतः लाभार्थ्यांनी फोन करून दिलेली आहे। जेव्हा आपल्याला फोन कॉल्स येतात, कारण मी जसं सांगितलं की मी थेट आता लाभार्थ्यांशी जुळून राहणार आहे, कारण सरकारची माहिती सरकार सांगतं 20 तारखेला आणि पैसे येतात 29 तारखेला। त्यामुळे लाभार्थ्यांशी मला जुळून राहायचं आहे, कारण समाजातील ते जे दिव्यांग आहेत, जे गरजूवंत आहेत, विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, यांच्याशी मला जुळून राहायचं आहे। बऱ्याचदा माझ्याकडे तारीख 10 तारीख येते आणि पैसे 18 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात। अशा गोष्टी घडत असतात। त्यामुळे आता मी थेट लाभार्थ्यांशी कनेक्ट राहणार आहे आणि त्यामुळेच मला देखील ही गोष्ट लक्षात आलेली आहे की काही लाभार्थ्यांनी जेव्हा मला फोन केले तेव्हा त्यांनी मला हे असं सांगितलं की सर, आमचे जे थकीत अनुदान होते, माझे अनुदान जानेवारीपासून मला मिळालेले नव्हते, तर ते एकाच वेळी मला जूनमध्ये 6 महिन्याचे पैसे, 5 महिन्याचे पैसे, असे पैसे मला मिळालेले आहे असं कोणी सांगितलं आहे तर लाभार्थ्यांनी सांगितलेलं आहे। आता या मागची देखील पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे की हे पैसे त्यांना आले कसे असावे किंवा तुम्हाला कसे येईल, तुम्हाला काय करावं लागेल थकीत अनुदान येण्यासाठी, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला बंद करू नका। तर बघा, काही लाभार्थ्यांनी असं सांगितलं की सर, आमच्या तालुक्यामध्ये आम्हाला एवढे दिवस पैसे मिळालेले नव्हते। त्याच्या कॉल रेकॉर्डिंग्स मी शोधून तुम्हाला इथे हे करेल, तर दाखवेल जर उपलब्ध मला मिळाल्या लगेच तर की आम्हाला एवढ्या दिवसापासून पैसे मिळाले नव्हते आणि ते पैसे आता आम्हाला मिळालेले आहे। तर अशी जे आहे तर ती माहिती लाभार्थ्यांकडूनच आपल्याला मिळालेली आहे। आता असं होईल का की सरकार पैशाचं वितरण कसं होतं हे पहिल्यांदा मी तुम्हाला स्पष्ट करतो की DBT प्रणालीमार्फत पैशांचे वितरण होतात। DBT प्रणालीमार्फत पैशांचे वितरण होतात आणि त्यानंतर एका लाभार्थ्याला मागील 5 महिन्याचे पैसे एकाच वेळी DBTने येईल का, तर हे माझ्या मते शक्य वाटत नाही मला तरी, की
एका लाभार्थ्याला लगेचच 5 महिन्याचे पैसे DBTने येतील असं मला वाटत नाही. ठीक आहे. तर या लाभार्थ्यांच्या बाबतीत काय होत असावं की त्यांचे पैसे जे आहेत तर ते त्यांच्या तालुक्याकडे त्याचे अधिकार देण्यात आले असावे. म्हणजे याबद्दलची मी माहिती घेईल, योग्य सरकार काय सांगतं याबद्दलची माहिती आपण उपलब्ध करू. पण प्राथमिक माहिती अशी आहे की त्यांना पैसे अडवले आहेत तर त्यांचे पैसे त्यांना कधी द्यायचे याचा अधिकार तालुक्याकडे असावा आणि त्या तालुक्याने योग्य ती प्रोसेस करून पुढच्या व्यक्तीला मेल करून, जसं डिपार्टमेंटला मेल करून विभागाकडे, विभागाने संबंधित मंत्रालयाकडे, तर या सर्व प्रोसेस करून जे आहे तर ते त्यांना पैसे मिळवून दिले असावे. कारण लाभार्थ्यांनी स्वतः सांगितलं म्हटल्यानंतर पैसे तर त्यांना मिळालेलेच आहे की लाभार्थी काही खोटं बोलणार नाही की सर मला 5 महिन्याचे 6 महिन्याचे पैसे मिळाले आहे, बरोबर. तर ही प्रोसेस झालेली असावी. पण एकाच वेळी थकीत अनुदान DBT प्रणालीमार्फत आधार कार्डच्याद्वारे तुमच्या पैसे ते खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर करणे हे कुठेतरी मला थोडंसं योग्य वाटत नाही किंवा अशी प्रोसेस नाही आहे असं मला वाटतं. पण त्या लाभार्थ्यांना, ज्या लाभार्थ्यांना थकीत अनुदान मिळालेले आहे त्या लाभार्थ्यांना असं झालं असावं, जसं मी सांगितलं की ते थकीत अनुदान त्यांना कधी द्यायचे याचे संपूर्ण अधिकार जे आहेत तर ते तालुक्याकडे असावे आणि तालुक्याने योग्य ती प्रोसेस करून जी काही प्रोसेस करायची आहे. कारण असं नाही की प्रत्येक व्यक्ती कामचुकार असेल असं नाही. तुकाराम मुंढेंसारखी लोकं देखील आपल्या भारतामध्ये उपलब्ध आहेत, अनेक आहेत, बरेच चर्चेत येत नाहीत, परंतु बरीच चांगली लोकं आहेत जी दिव्यांग, गरीब, गरजूवंतांना मदत करतात. त्यामुळे महाराष्ट्रातील काही तालुके आहेत ज्यांना हा लाभ मिळालेला आहे की त्यांचे राहिलेले थकीत अनुदान त्यांना मिळवून दिलेले आहे. तर अशा सर्व तहसीलदारांचे, जे काही तहसीलमध्ये काम करतात अशा एम्प्लॉईंचे मनापासून आभार मानूया आपण, त्यांना आशीर्वाद देऊया मनापासून की त्यांनी एखाद्या दिव्यांग, एखाद्या गरजूवंत, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे राहिलेले पैसे मिळवून दिलेले आहेत. ठीक आहे. तर आता हा झाला विषय त्यांना आलेल्या पैशांचा. त्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला हे थकीत अनुदान कसं मिळेल हे देखील आपण जाणून घेऊया. ते जाणून घेण्याआधी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही थेट मला फोन करू शकता. माझा नंबर आहे 9423923761. पुन्हा एकदा लिहून घ्या, 9423393761. या नंबरवर तुम्ही फोन आणि व्हॉट्सॲप दोन्ही करू शकता. कृपया व्हॉट्सॲप कॉल करू नका, फोन करा आणि व्हॉट्सॲप करा, ओके, जेणेकरून गोंधळ होणार नाही. चला, आता तुमचे देखील थकीत अनुदान असेल, तुम्हाला देखील थकीत अनुदान बऱ्याच दिवसापासून आले नसेल तर काय करावं लागेल हे जाणून घेणं गरजेचं आहे. तर पहिली गोष्ट ही आहे की तुमचे थकीत अनुदान का थकीत आहे, कुठलं कारण आहे. जसं मी फोनवरती पण तुम्हाला सांगत असतो की तुमचे डिटेल अपलोड झालेले नाही आहे, तुमचा आधार कार्डमध्ये काहीतरी अडचण असावी किंवा काहीतरी छोटीशी अडचण आहे, तर त्यामागचं कारण काय आहे हे सुरुवातीला आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्यानंतर ते स्पष्ट कारण लिहून घ्यायचं आहे जे काही आहे ते, आणि त्या कारणांनुसार, म्हणजे जे काही कारण आहे त्यानुसार तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये लेखी एक पत्र द्यायचं की असं असं आहे, आणि ते चांगल्या व्यक्तीच्या हातून द्या तुम्ही की असं असं आहे सर, आम्हाला आमचे थकीत अनुदान मिळावे आणि यासाठी तुम्ही प्रयत्न करावा. त्यांना एक दाखला द्यायचा की इतर ज्या जिल्ह्यातील तालुके आहेत त्यांनी काही लाभार्थ्यांना त्यांचे थकीत अनुदान मिळवून देण्यास मदत केलेली आहे, कृपया तुम्ही आम्हाला मदत करावी. हरकत नाही आपण जरी असे शब्द वापरले की आम्हाला सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून का होईना, पण तुम्ही आम्हाला मदत करा आणि आमचे पैसे आम्हाला मिळवून देण्यास कृपया तुम्ही जे आहे तर ते हे करा, मदत करा, असं त्यांना सांगायचं. हरकत नाही, आपण एक पाऊल मागे घेतलं तरी काहीही हरकत नाही जर आपल्याला 5-6 महिन्याचे पैसे मिळत असेल तर. ठीक आहे. जर तसं करायला तयार नसेल, त्यामुळे जरी काही होत नसेल, त्यांनी काही त्यावर उत्तर दिलेलं नाही, कारण बरीच लाभार्थी सांगतात फोन करून की सर ते आम्हाला लेखी कसं देणार किंवा आम्हाला लेखी उत्तर मिळेल का. आणि असं होतं बऱ्याचदा की तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही जे डॉक्युमेंट्स देतात ते डॉक्युमेंट्स फक्त ते घेतात आणि ठेवून देतात. आवक जावक जे विभाग असतं तिथे देखील जरी अर्ज दिला तरी बऱ्याचदा योग्य ते उत्तर मिळत नाही, फक्त माहिती पुढे देऊ किंवा मग हे झालेलं नाही आहे, ते झालेलं नाही आहे, अशा पद्धतीचे उत्तरे लाभार्थ्यांना जे आहे तर ते दिली जातात. हे पण मला माहिती आहे,
पण जरी हा व्हिडिओ पाहणाऱ्या जरी 10 ते 15 थकीत लाभार्थ्यांना जरी पैसे मिळाले, मी काय म्हणतोय, जरी हा व्हिडिओ पाहणाऱ्या 10 ते 15 लाभार्थ्यांना जरी या व्हिडिओच्या माहितीमधून काहीतरी माहिती होऊन जरी 15 ते 10 लाभार्थ्यांना पैसे मिळाले तरी मला योग्य वाटेल. ठीक आहे, कारण कुणाचा ना कुणाचा फायदा होतो आहे. म्हणजे जर 100 अर्ज तुम्ही दिले, आपल्यापैकी 100 लोकांनी अर्ज दिले, तर 10 तर अर्ज तुमचे स्वीकारतील ना तालुक्यावाले, 10 तरी लाभार्थ्यांना पैसे मिळतील ना. उदाहरण सांगतो आहे की नाही. तर त्यामध्ये तुमच्या कुणाचाही 10मध्ये नंबर असू शकतो. त्याच्यामुळे आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही. आणि अर्ज देण्यासाठी वगैरे काही कुठलाही खर्च किंवा खूप मोठी रक्कम लागत आहे किंवा काय होतं आहे असं नाही. कुणाच्याही हाताने तुम्ही तिथे जाऊन अर्ज देऊ शकता. आता जी थोडंफार समजणारी लोकं आहेत, जी थोडंफार समजणारी जनता आहे, त्यांचे देखील मला फोन कॉल्स येतात की सर आम्ही ही प्रोसेस केली. काही लोकांनी तर अगदी RTI टाकून माहिती मिळवलेली आहे, माहितीचा अधिकाराच्या अंतर्गत देखील माहिती मिळवून योग्य ती प्रोसेस केलेली आहे, असे देखील फोन कॉल्स मला आलेले आहेत. तर हे पण योग्य आहे, पण RTIला थोडा वेळ लागतो. त्यापेक्षा तुम्ही साधा अर्ज करून बघा आणि त्यानंतर RTI आणि पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगेलच, जर नसेल होत तर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही सर्व प्रोसेस आहे. तुम्हाला एक छोटंसं ॲप्लिकेशन द्यायचं आहे. त्यांना का आले नाही आणि का आले नाही हे रिझन जर तुम्हाला ॲप्लिकेशन न देता मिळालं तर त्यांना की आम्हाला मिळवून देण्यात यावे. इतर तालुक्यामध्ये प्रयत्न केले जात आहेत. सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून का होईना, परंतु आम्हाला आमचे पैसे तुम्ही कृपया मिळवून द्या अशी त्यांना विनंती पर एक पत्र देणं अपेक्षित आहे. होऊ शकेल 100पैकी 10 लोकांचं काम तरी निश्चित होईल. ठीक आहे, 1000 ॲप्लिकेशन दिले तरी 1000 जर लाभार्थ्यांनी असे ॲप्लिकेशन दिले तर 20 ते 25 जरी लाभार्थ्यांना थकीत अनुदान मिळाले तरी देखील आपला प्लॅन सक्सेस झाला आहे असे सिद्ध होईल. ठीक आहे, त्यामुळे ही आजची माहिती होती. मला वाटतं बराच व्हिडिओ मोठा झालेला आहे, परंतु स्पष्ट माहिती सांगणं हे माझं एक कर्तव्य आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तर तो इथे अपलोड केलेला आहे. ठीक आहे, यामध्ये जर तुम्हाला काही अतिशयोक्ती वाटत असेल, जसं थंबनेलमध्ये काही आकर्षित वाटत असेल, तर ते लाभार्थ्यांनी व्हिडिओ पाहावा या दृष्टिकोनातून आणि माहिती पूर्ण एज्युकेशनल पर्पजच्या दृष्टिकोनातून आपण या सर्व गोष्टी केलेल्या आहेत, याची देखील सर्वांनी नोंद घ्यावी. ठीक आहे, त्यामुळे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुळून राहा नवनवीन अपडेटसाठी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.